त्या दिवशी जेलर आणायला गेला. जेलर जातो तो पाहतो तर काय, ज्यांना फासावर जायचं होतं ते भगतसिंग व्यायाम करत होते, दंड ठोकत होते, बैठका मारत होते, सूर्यनमस्कार करत होते. जेलरने डोक्याला हात लावला. जेलर म्हटला, हे भगत व्यायाम काय करतो, बैठक काय मारतो, सूर्यनमस्कार काय करतो, व्यायाम बॉडीसाठी असतो, बॉडी जगण्यासाठी लागते. फायदा काय, एका तासानं फासावर जायचं राजा, व्यायाम जगण्यासाठी लागतो. मी तुम्हाला न्यायला आलोय, मरताना व्यायाम करून फायदा काय. त्या जेलरला उत्तर दिलं भगतसिंग, ते घरी घेऊन जा. भगतसिंग म्हटले, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, एका तासानं फासावर जायचंय. पण जेलर आमची आई आहे म्हटले घरी. आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते, खटकेश्वराला जाते, महाराजांचं दर्शन घेते, पांडुरंग रुक्मिणीला पाहते, भगवान बाबाला पाहते, फुलं वाहते, तुळशी हार वाहते, रोज आरती करते. आमची माय भोळी आहे, कपाळभर कुंकू लावणारी आहे. पण आमची आई देवाला फुलं वाहत असताना सगळे ताजे फुलं आणते, एका टोपलीमध्ये ठेवते, आणि ते सगळे फुलं देवाला वाहत नाही जेलर. त्याच्यातलं एक स्वच्छ फुल काढते, न सुकलेलं काढते, चांगलं फुल काढते, ताजं फुल काढते, आणि ताजच फुल देवाच्या पायावर आमची आई वाहते. लहानपणापासून पाहिलंय जेलर, आमची आई तिच्या देवाला सुकलेलं फुल वाहत नाही. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, न सुकलेलं फुल देते, आम्हाला तुम्ही न्यायला आलात. आम्ही त्या आईचे लेकरं आहोत. सुकलेलं बनून कसं जावं, नाराज बनून कसं जावं. आम्ही व्यायाम करून, बैठका मारून ताजं फूल बनून जाणार. काय नवल आहे महाराज.